इन केस ऑफ लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स फिजिबल रिजन म्हणजे काय? regions which satisfy all given conditions, all given inequalities, all given constraints. या ज्या इनइक्वॅलिटीज असतात त्यांना कन्स्ट्रेंट असं म्हटलं जातं. ह्या कंडिशन्स आहेत, ह्या अटी आहेत. मग दिलेल्या कंडिशन्स, दिलेल्या कन्स्ट्रेंट जो कोणी सॅटिस्फाय करतो तो रिजन म्हणजे फिजिबल रिजन असतो. म्हणजे हा पर्टिक्युलर रिजन जो आहे तो या चारही कंडिशन सॅटिस्फाय करतो. चार कंडिशन्स कशा? एक्स ग्रेटर दॅन 0 आहे, वाय ॲक्सिसच्या राईट साईडला एक्स ग्रेटर दॅन 0 असतो. वाय ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वरच्या भागात वाय ग्रेटर दॅन 0 असतो. म्हणजे आपल्याला वाय ॲक्सिस पासून राईट साईडला जायचं आहे आणि एक्स ॲक्सिस पासून वरच्या भागात जायचं आहे. वाय ॲक्सिस पासून राईट साईडला जायचं आहे आणि एक्स ॲक्सिसच्या वरच्या भागात. याचाच अर्थ आपला जो रिजन असेल तो पहिल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे. दोन कंडिशन झाल्या. आता पहिल्या क्वाड्रंटमध्येच एक्स लेस दॅन 3 म्हटलं आहे. मग त्यासाठी आपण काय केलं? एक्स इक्वल टू 3 ची एक लाईन काढली. एक्स लेस दॅन 3 म्हणजे एक्स इक्वल टू 3 च्या लेफ्ट साईडला यायचं आहे आणि वाय लेस दॅन 4 म्हणजे ही जी वाय इक्वल टू 4 ची लाईन आहे त्याच्या डाऊनवर्ड यायचं आहे. कारण लेस म्हटलं की लेफ्ट किंवा डाऊन आणि ग्रेटर म्हटलं की राईट किंवा अपवर्ड. लेस म्हटलं की लेफ्ट साईडला यायचं कारण लेफ्ट साईडला व्हॅल्यू कमी कमी होत जात असतात. डाऊनवर्ड तर जसं खाली जाऊ आपण व्हॅल्यू कमी होतात. राईट साईडला गेलं की व्हॅल्यू वाढतात, वरच्या साईडला गेलं की व्हॅल्यू वाढतात. त्यामुळं एक्स लेस दॅन 3 म्हटलंय याचा अर्थ एक्स इक्वल टू 3 या लाईनच्या लेफ्ट साईडला यायचं आहे आणि वाय पण लेस दॅन 4 म्हटलंय म्हणजे ह्या लाईनच्या पण खाली यायचं आहे. मग असा रिजन जो की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे म्हणजे इथून इकडे आहे, या लाईनपासून खाली आणि या लाईनपासून इकडे आहे, असा हा मधला जो रेक्टँगल दिसतोय तो रिजन या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करतो, या सगळ्या कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय करतो. म्हणून त्याला म्हणायचं फिजिबल रिजन. दॅट इज कॉल्ड फिजिबल रिजन. सिमिलरली आपण हे एक एक्झाम्पल पाहू. या कन्स्ट्रेंट आहेत, या कंडिशन्स आहेत. एक्स ग्रेटर दॅन 3, एक्स लेस दॅन 4, एक्स ग्रेटर दॅन 4, एक्स ग्रेटर दॅन 0 आणि वाय लेस दॅन 0. एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे वाय ॲक्सिसच्या इकडे यायचंय. वाय लेस दॅन 0 म्हणजे एक्स ॲक्सिसच्या खाली जायचंय. म्हणजे आपला चौथ्या क्वाड्रंटमध्ये रिजन आहे. ह्या दोन कंडिशनवरून चौथ्या क्वाड्रंटमध्ये जायचंय. आता वाय लेस दॅन 4 म्हणजे या लाईनच्या खालीच यायचंय आणि एक्स ग्रेटर दॅन 3 म्हणजे या लाईनपासून इकडे जायचं. आपल्या ह्या भागात येता येणार नाही. हा पोर्शन या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करतो. आता असे भरपूर एक्झाम्पल आपल्याला येणार आहेत 1 बाय 1. त्यात आपण पुन्हा हे सगळ्या कंडिशन्स यूज करत राहणार आहेत. पण थोडक्यात फिजिबल रिजन म्हणजे काय? तर असा रिजन की जो दिलेल्या सर्व कन्स्ट्रेंट, दिलेल्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय करतो, त्या रिजनला म्हणायचं फिजिबल रिजन. फिजिबल रिजन दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे बाउंडेड आणि दुसरं म्हणजे अनबाउंड. बाउंडेड फिजिबल रिजन आणि अनबाउंडेड फिजिबल रिजन.
बाउंडेड म्हणजे जो क्लोज्ड असतो सगळ्या बाजूंनी तो बाउंडेड, आणि जो एखाद्या साईडनं ओपन असतो त्याला म्हणायचं अनबाउंडेड फिजिबल रिजन. तर आपण हे आता थ्रू एक्झाम्पल ह्या थिंग्स लक्षात घेऊ. एक कंप्लीट एक्झाम्पलच यासाठी पाहायचं आहे आपल्याला. टेक डाऊन. ग्राफिकल सोल्युशन, एका पूर्ण प्रॉब्लेमचं पूर्ण सोल्युशन व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यात आपण लाईन्सचे ग्राफ कसे ड्रॉ करायचे, त्यावरून फिजिबल रिजन कसा दाखवायचा, ह्या सगळ्या थिंग्स यामध्ये पाहणार आहेत, आणि त्यातच सगळ्या कन्सेप्ट आपल्या प्रॉपरली क्लिअर होऊन जातील. फर्स्ट ऑफ ऑल एक सिंपल एक्झरसाइज आधी तुम्हाला या सगळ्या कन्सेप्टसाठी दिलेली आहे. ती एक्झरसाइज आपण आधी कंप्लीट करू. कल्पना स्क्रीन शेअर. अरे दुसरं करतोय मी शेअर रे बाबा. ओके. हां, येस. आता दिसते. Question is like this: solve graphically. X greater than equal to 0 हे आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायचं आहे. एवढंच सॉल्व करायचं आहे. हा एवढाच एक प्रॉब्लेम आहे. तर ग्राफिकली सॉल्व करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याला यासाठी एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस तर ड्रॉ करावेच लागतील. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झालं. तर एक्स ग्रेटर दॅन 0 कुठे असतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट. फोर्थ क्वार्टरमध्ये नसतो का? आपल्याला एकच कॉन्स्टंट आहे, एक्स ग्रेटर दॅन 0. मग एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे वाय ॲक्सिसच्या राईट साईडला सगळाच भाग ना, बरोबर? येस येस सर. कारण वाय ॲक्सिस पासून जसं आपण राईट साईडला जाऊ तिकडं एक्स वाढत जातो, तो ग्रेटर असतो 0 पेक्षा, म्हणजे पॉझिटिव्ह असतो. एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स कुठे पॉझिटिव्ह आहे ते विचारलं आहे. मग तो कुठे पॉझिटिव्ह असणार, वाय ॲक्सिसच्या राईट साईडला. मग त्याचं ग्राफिकल सोल्युशन काय, आपल्याला फक्त त्याचा रिजन दाखवायचा आहे. असा आता हा जो रिजन असेल तो बाउंडेड येणार का अनबाउंडेड येणार? अनबाउंडेड. ओके, या प्रकारे हे झालं याचं ग्राफिकल सोल्युशन. कोणाचं? एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0चं. संपलं काम, प्रॉब्लेम सॉल्व झाला एक. गेटिंग दिस? पटापट लगेच ड्रॉ करायचं. नंबर 1 त्याची ही डायग्राम नोटबुकवरतीच, ग्राफ बुकची गरज नाही. पटकन एक आडवी रेष, उभी रेष, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढायचे, आणि ही कंडिशन सॅटिस्फाय करणारा रिजन कोणता? एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे वाय ॲक्सिसच्या राईट साईडला. हे झालं याचं सोल्युशन. क्लिअर? आता नंबर 2 त्यामध्ये दिलाय एक्स लेस दॅन इक्वल टू 0. एक्स लेस दॅन इक्वल टू 0
छोटे छोटे डायग्राम्स काढा फक्त, खूप काही जास्त त्याला रिक्वायरमेंट नाही आहे. हे थोडक्यात वॉर्मिंग अप आहे या टॉपिकचं, की या इनइक्वॅलिटीज कशा प्रकारे समजून घ्यायच्या. तर एक्स लेस दॅन 0 म्हणजे कुठला भाग येणार? वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला, म्हणजे आता इकडे जायचं असं. आता इकडे याचा अर्थ असा होतो की हे अप टू इन्फिनिटी असणार आहे इकडं, त्यामुळे हे इकडचा सगळा भाग नाही वहीचा भरून टाकायचा, तो असतो पण जस्ट आपण असं देऊ शकतो. वाटल्यास तुम्ही त्याला असे ॲरो पण काढू शकता, जर तुम्हाला खूप डिझायनिंग करण्याची इच्छा असेल तर असे ॲरो पण काढू शकता, फक्त ते व्यवस्थित दिसावेत असे काढा. नाही तर विदाऊट ॲरो पण चालेल. याचा अर्थ होतो की इकडं जा. मग एक्स लेस दॅन 0 म्हणजे ह्या वाय ॲक्सिसपासून लेफ्ट साईडला अप टू इन्फिनिटी तो रिजन आहे. कंप्लीटेड? येस सर. येस सर. येस सर. नंबर 3 आहे y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कुठे असेल बरं y ग्रेटर दॅन इक्वल टू 0? अपवर्ड साईडला. इट इज अबाव द एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिसच्या वरच्या भागात. बरोबर आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. आणि अबाव एक्स ॲक्सिस हा असेल रिजन वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि चौथा काय? y लेस दॅन इक्वल टू 0. y लेस दॅन इक्वल टू 0. तो रिजन कुठे येणार? बिलो द एक्स ॲक्सिस. बिलो एक्स ॲक्सिस. बिलो एक्स ॲक्सिस. ओके, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या खालच्या भागात. या प्रकारे y लेस दॅन इक्वल टू 0 झालं. हे प्रत्येक एकेका कॉन्स्टंटनं दाखवलेला एक एक रिजन. ओके, हे 4 झाले. क्लिअर? येस. येस सर. हो सर. आता त्यातला हो, सर. क्वेश्चन नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2, त्याला वेगळ्या डायग्राम काढायचे आहेत. क्वेश्चन नंबर 2 त्यातला पहिला आहे एक्स ग्रेटर दॅन 0 अँड वाय ग्रेटर दॅन 0. पहिला आहे तो एक्स ग्रेटर दॅन 0 अँड वाय ग्रेटर दॅन 0 असं म्हटलंय.
मग एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे ही पहिली डायग्राम आणि वाय ग्रेटर दॅन 0 म्हणजे ही 3 नंबरची डायग्राम. आता त्या दोन्ही मधला कॉमन भाग कोणता आहे? थर्ड क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे. दोन्ही मधला कॉमन भाग जर विचारात घेतला तर एक्स ग्रेटर दॅन 0 मध्ये थोडक्यात फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट आहे आणि वाय ग्रेटर दॅन 0 मध्ये फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट आहे. मग दोन्हीत कॉमन काय? तर फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर. आणि त्यामुळं या एक्झाम्पलसाठी रिजन कुठला येणार? एक्स फर्स्ट क्वाड्रंट. एक्स ग्रेटर दॅन 0 आणि वाय ग्रेटर दॅन 0. मग ती डायग्राम कशी दाखवणार? हा निघून जाईल फोर्थ क्वाड्रंटचा भाग. फिजिबल रिजन दाखवत असताना या प्रकारे जाईल. बरोबर. तो कशाचा फिजिबल रिजन आहे? एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ह्या दोन्हीचा कॉमन पोर्शन. मग एक्स ग्रेटर दॅन 0 म्हणजे वाय ॲक्सिस पासून इकडे, वाय ग्रेटर दॅन 0 म्हणजे एक्स ॲक्सिस पासून इकडे हा पोर्शन. आता इकडे अप टू तो इन्फिनिटी असेल त्यामुळं अनबाउंडेड रिजन आहे. या प्रकारे डायग्राम कंप्लीट करायची आणि ती फक्त नोटबुकवरती नाही, ती आपल्या माइंडमध्ये पण क्लिअर पाहिजे की रिजन अशा प्रकारे येणार आहे. कंप्लीटेड. त्यानंतर आहे एक्स लेस दॅन इक्वल टू 0 अँड वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. एक्स लेस दॅन इक्वल टू 0 अँड वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ह्या दोन कंडिशन्स. एक्स लेस दॅन इक्वल टू 0 अँड वाय ग्रेटर दॅन 0. कुठला पोर्शन येईल? सेकंड क्वाड्रंट. कारण एक्स लेस दॅन 0 म्हणजे वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला तर यायचंच आहे, म्हणजे हा पोर्शन तर आहेच आहे. पण वाय ग्रेटर दॅन 0 आहे, वाय पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे इथून वरती जायचं आहे. हा खालचा भाग येणार नाही, म्हणजे पहिल्या डायग्राममधलं हे कॅन्सल होऊन जाईल आणि सेकंड क्वाड्रंट येईल. तुम्ही नवीन डायग्राम काढत चला. ॲरो द्यायचे असतील देऊ शकता किंवा नाही दिले तरी चालतील. क्लिअर. थर्ड आहे तो एक्स लेस दॅन 0 वाय लेस दॅन 0. थर्ड क्वाड्रंट काढता येईल डायग्राम? हो. काढा. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि थर्ड क्वाड्रंट दाखवायचा आहे म्हणजे तो
बस याला एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ओरिजिन. आणि फोर्थ आहे तो एक्स ग्रेटर दॅन 0 y लेस दॅन 0. या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होणारा रिजन. Fourth quadrant. फोर्थ क्वाड्रंट. ओके, Fourth quadrant. काढा डायग्राम त्याची. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आणि फोर्थ क्वाड्रंट म्हणजे या प्रकारे. झालं. Yes, sir. आता नेक्स्ट क्वेश्चनसाठी ग्राफ पेपरचा यूज केला तर जास्त कन्व्हिनियंट आहे. पैकी एकाच ग्राफवरती 4 लाईन्स काढल्या तरी चालणार आहे आपल्याला, म्हणजे 4 वेगळे ग्राफ. असं इथे कसं आपण एकाच ग्राफ पेपरवरती हे 1 2 3 4 डायग्राम काढले आहेत तसंच, कारण हे आपले मुख्य प्रॉब्लेम्स नाही आहेत. मुख्य प्रॉब्लेम्स पुढे आहे, त्याला एका प्रॉब्लेमला एक ग्राफ पेपर लागणार आहे. सध्या एकाच ग्राफ पेपरवरती हे वर्किंग तुम्ही करू शकता. आता लक्ष द्या. सुरुवातीला 1-2 एक्झाम्पल्स प्रिपेअर करत असताना इक्वेशन इन इक्वेशन आपला दिलेलं आहे आता या प्रकारे. टू एक्स मायनस 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. इनइक्वॅलिटी काय दिलेली आहे? 2x मायनस 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ओके, आता यामध्ये लिनियर प्रोग्रामिंगमध्ये ग्राफ काढत असताना कधीही पहिल्यांदा या ज्या इनइक्वॅलिटीज आहेत त्यांना इक्वॅलिटीजमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, म्हणजे इन इक्वेशनवरून इक्वेशन मिळवायचे. ते कसे मिळवायचे? तर जे काही लेस दॅन ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे ते काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी इक्वल टूचं चिन्ह लिहून टाकायचं. संपलं. लेस दॅन असेल ग्रेटर दॅन असेल डझंट मॅटर, त्यात ते चिन्ह इलिमिनेट करायचं, काढून टाकायचं आणि त्याच्या जागी इक्वल टूचं चिन्ह लिहायचं, म्हणजे त्याचं करस्पॉन्डिंग इक्वेशन त्याला आपण म्हणणार. मग करस्पॉन्डिंग इक्वेशन काय तयार होईल? 2x मायनस 3 इक्वल टू 0. ओके, याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे, या लाईनचा ग्राफ काढायचा आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल या जर लाईनचं आपण इक्वेशन केअरफुली पाहिलं, 2x मायनस 3 इक्वल टू 0, याच्यात एकटा x आहे, y नाहीच आहे. एकटा x आहे, y नाही आहे.
3 राईट साईडला घेतला तर काय होणार? +3. 2x इक्वल टू 3. 2x equal to 3. बरोबर. आणि आता परत 2 पलीकडे डिवाइड घेतला तर x इक्वल टू काय ना? 3 equal to 3 by 2. 3 by 2. बरोबर. x इक्वल टू 3/2. आता हा सगळा प्रकार आपण इनइक्वॅलिटीचं चिन्ह असतानाही करू शकतो. एकटा x असेल किंवा एकटा y असेल तर याचा अर्थ लाईन्स स्टँडर्ड आहेत. एकटा x किंवा एकटा y असेल तर लाईन्स स्टँडर्ड आहेत. स्टँडर्ड म्हणजे काय? पॅरलल टू x ॲक्सिस, पॅरलल टू y ॲक्सिस आहेत. आता बघा x इक्वल टू 3/2 ही लाईन कशी असेल बरं? पॅरलल टू y ॲक्सिस. बरोबर. मग आपण याचा ग्राफ तर काढूच शकतो क्विकली. त्यासाठी x ॲक्सिस, y ॲक्सिस. x इक्वल टू 3/2 ही लाईन y ॲक्सिसला पॅरलल असेल. y ॲक्सिसला पॅरलल. y ॲक्सिसच्या राईट साईडला येईल का लेफ्ट साईडला येईल ती? राईट साईडला. कारण राईट साईडला म्हणजे कारण पॉझिटिव्ह आहे. बरोबर. y ॲक्सिसच्या राईट साईडला. ठीक आहे. ही असेल लाईन पॅरलल टू y ॲक्सिस. ओके. आता आपल्याला रिजन दाखवायचा आहे, फिजिबल रिजन दाखवायचा आहे. ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्या लाईनचं इक्वेशन काय? x इक्वल टू 3/2 म्हणजेच 2x - 3 इक्वल टू 0. हे 2x - 3 इक्वल टू 0 याची ही लाईन आहे. आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा ग्रेटर असलेला भाग. मग ग्रेटर असलेला भाग म्हणजे लाईनच्या कुणीकडे जावं लागेल? राईट साईडला. राईट साईडला. ग्रेटर म्हटलं की राईट साईड किंवा अपवर्ड आणि लेस म्हटलं की लेफ्ट साईड किंवा डाऊनवर्ड. ह्या दोन शब्दांवरती आहे सगळं. ग्रेटर म्हटलं की उजव्या बाजूला येतं राईट साईडला किंवा आडवी लाईन असेल तर अपवर्ड. म्हणजेच याचा फिजिबल रिजन जो असेल तो या लाईनपासून राईट साईडला. म्हणजे आधी त्याला इक्वॅलिटीमध्ये कन्व्हर्ट केलं, इक्वेशन तयार केलं, त्या इक्वेशनचा ग्राफ काढला, म्हणजे एक लाईन मिळाली ती, आणि या लेस दॅन ग्रेटर दॅन वरून मग शेवटी ठरवलं या लाईनच्या कुणीकडे जायचं आहे, राईटला का लेफ्टला. कळलं? आता हा जो पोर्शन दाखवलेला आहे शेडेडनी तो पोर्शन म्हणजेच याचं ग्राफिकल सोल्युशन. क्लिअर?
Yes, sir. हो सर. करा कंप्लीट. Yes, sir. ग्राफवर करायचं सर हे. हे ग्राफवर नाही केलं तरी चालेल. हा क्वेश्चन पुढच्या क्वेश्चनला ग्राफवरती जाऊ आपण. ओके. याला ग्राफवरती जायची गरज नाही, सोपं आहे. हे नोटबुकवरती पण चालेल. हां, तिथे वाटल्यास तुम्ही हे लिहून ठेवा. इथे या लाईनचं इक्वेशन जे आहे ते 2x - 3 = 0 ची लाईन किंवा x = 3/2 ची लाईन. शक्यतो इक्वेशन लाईनला अशा प्रकारे लिहायचं म्हणजे ते त्या लाईनचं इक्वेशन आहे. सेकंड त्यामध्ये आहे 2y - 5 > 0. आता तुम्ही इथं इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट केलं होतं. इक्वॅलिटीमध्ये कन्वर्ट पण करू शकता किंवा डायरेक्ट पण त्याला जाऊ शकता तुम्ही. 5 राईट साईडला घेतला तर 2y > 5 म्हणजेच y > 5/2. याचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा y = 5/2 याचं ग्राफ काढणं गरजेचं आहे. याची लाईन ड्रॉ करणं गरजेचं आहे. y = 5/2 ही लाईन कशी असेल? Parallel to x axis. पॅरलल टू एक्स ॲक्सिस. बरोबर. एक्स ॲक्सिसच्या वरती का एक्स ॲक्सिसच्या खाली? वरती. ओके. हा झाला एक्स ॲक्सिस, हा झाला वाय ॲक्सिस. ही झाली लाईन कुठली? y = 5/2. म्हणजेच 2y - 5 = 0. आता जो रिजन आहे त्याच्यात म्हटलं आहे > 0. मग ग्रेटर दॅन असताना ह्या लाईनच्या कुणीकडे जायचं? अपवर्ड साईडला. म्हणजेच फिजिबल रिजन इकडे वरच्या भागात असेल. हे झालं त्याचं ग्राफिकल सोल्युशन. क्लियर? नंबर 3 आहे (3x + 4 < 0). याला जर इक्वॅलिटीमध्ये लिहिलं तर 3x + 4 = 0. बरोबर. म्हणजेच 3x = -4. x = काय येणार? -4/3. -4/3. मग x = -4/3 ही लाईन कशी असेल?
Parallel to y-axis. पॅरलल टू वाय ॲक्सिस. Y axis. पॅरलल टू वाय ॲक्सिस. आपण एक्स ॲक्सिस काढणार. वाय ॲक्सिस काढणार. आता ही लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस आहे, पण वाय ॲक्सिसच्या कोणत्या बाजूला? राईट साईडला. लेफ्ट साइडला. लेफ्ट साइडला. एक्स इक्वल टू मायनस 4/5. कुठे असणार? लेफ्ट साइडला. लेफ्ट साईडला. -4/3 म्हणजे वाय ॲक्सिसच्या लेफ्ट साईडला. आधी इक्वल टूचा ग्राफ काढून घ्यायचा. एक्स इक्वल टू -4/3 म्हणजे हे इक्वेशन आहे 3x + 4 = 0 याचं. आधी एवढं पूर्ण करून घ्यायचं ग्राफ आणि मग विचार करायचा ह्या लेस दॅन ग्रेटर दॅनचा. आता या लाईनच्या कुठल्या साईडला जावं लागेल? लेस दॅन इक्वल टू म्हटलंय. लेफ्ट साइडला. लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला. या लाईनच्या इकडे हा असेल फिजिबल रिजन. आलाय असा? हो सर. हो सर. सर. आणि नंबर 4 त्यामध्ये आहे 5y + 3 < 0. To x-axis. 5y + 3 < 0. त्याचं इक्वेशन काय येईल? करस्पॉन्डिंग इक्वेशन 5y + 3 = 5y + 3 = 0. म्हणजेच 5y = -3 म्हणजे y = -3/5. तर y = -3/5 ही लाईन कशी असेल? Parallel to x-axis. पॅरलल टू एक्स ॲक्सिस. Below the आणि एक्स ॲक्सिसच्या y वरती axis. हां? Downward. Below the x axis. बिलो एक्स ॲक्सिस. मी आता याच ग्राफमध्ये ॲडजस्ट करतो त्याला. तुम्ही वेगळा काढा. बिलो एक्स ॲक्सिस. बरोबर. हा असेल ग्राफ कुणाचा? 5y + 3 = 0 चा. बघा ग्राफ त्या लाईनच्या शेजारी लिहिताना मी त्यांचे इक्वेशनच लिहिलेत. इनइक्वॅलिटीज नाही लिहिल्या, इक्वेशनच लिहिलेत. आता लेस दॅन म्हटलंय 5y + 3 < 0 म्हणजे कुणीकडे जावं लागेल मग? Downward. डाऊनवर्ड. Downward. म्हणजे फिजिबल रिजन इकडे असेल. ओके. झालंय कंप्लीट इथपर्यंत? हो सर. हो सर. हो सर. आता या क्वेश्चनसाठी तुम्हाला ग्राफ पेपर आवश्यक राहील.
फोर्थसाठी. तेही एकाच ग्राफवरती चारही वेगवेगळे तुम्ही काढू शकता, ड्रॉ करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल इथे आता इक्वेशन काय दिलं आहे, x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 6. x प्लस 2y लेस दॅन इक्वल टू 6. आता केअरफुली लक्षात घ्या, ज्यांना लाईनचा ग्राफ कसा काढायचा हे लक्षात नाही किंवा माहिती नाही ते पण लक्ष द्या, ज्यांना माहिती आहे ते पण लक्ष द्या, कारण याच्यात काही आता नवीन पॉईंट्स पण आपण ॲड करणार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल या इनइक्वॅलिटीचं करस्पॉन्डिंग इक्वेशन आधी लिहायचं आहे. इक्वेशन corresponding to it काय होईल, x plus 2y इक्वल टू 6. ओके, आता आपला याचा ग्राफ काढायचा आहे. ग्राफ काढत असताना पहिल्यांदा आपल्याला तयार करावा लागतो एक टेबल ऑफ व्हॅल्यूज. तर हा जो टेबल ऑफ व्हॅल्यूज तयार करायचा आहे त्यामध्ये आपल्याला x आणि y यांच्या व्हॅल्यूजचा टेबल तयार करत असताना आपल्याला मॅक्स टू मॅक्स 3 पॉईंट घ्यायचे फक्त. ॲक्च्युली 2 पॉईंटवरती पण भागतं, पण 3 पॉईंट घ्यायचे, कारण ॲक्युरसीचा आपला जास्त प्रॉब्लेम असतो काही जणांचा. एखाद्या ठिकाणी मिस्टेक झाली की ती लगेच लक्षात यायला पाहिजे, त्यासाठी. कारण इझी आहे तर मिस्टेक नाही व्हायला पाहिजे. मग यात एक्स आणि वायचे आपल्याला 3 पॉईंट्स घ्यायचे. ते कशा प्रकारे, एक्स वाय हे जे दिलेलं इक्वेशन आहे याच्यामध्ये समजा आपण x इज इक्वल टू 2y असं लिहू शकतो. 6 मायनस 2y बरोबर आहे का. x इज इक्वल टू 6 मायनस 2y. आपल्याला असे काही पॉईंट घ्यायचे असतात की जे पॉईंट या ठिकाणी टाकून आपण वायच्या व्हॅल्यूज टाकून एक्स शोधू शकतो किंवा एक्सच्या व्हॅल्यू टाकून वाय शोधू शकतो. ग्राफ काढण्याच्या प्रोसेसमधलं सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे. याच्यामध्ये पॉईंट्स घेत असताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण काही जणांच्या मेजर मिस्टेक ज्या होतात ते इथेच होतात. काही जण काय करतात, ग्राफ काढता येतोय आपल्याला तर एकदम 5-6 पॉईंट घेत बसतात. गरज नाही, आपल्याला ग्राफ फ्रीमध्ये काढून द्यायचा आहे लिनियर प्रोग्रामिंगमध्ये, त्याला मार्क नाही येत. पण ग्राफ शिवाय पुढे जाता येत नाही म्हणून ग्राफ काढायचा आहे. त्यामुळं 3 पॉईंट घ्यायचे मॅक्स टू मॅक्स. पॉईंट असे घ्यायचे की त्याचा ग्राफ आपल्यालाच काढायचा आहे, म्हणजे हे पॉईंट ग्राफ पेपरवरती आपल्यालाच प्लॉट करायचे आहेत.
त्यामुळे शक्यतो अपूर्णांक येईल, फ्रॅक्शन येईल किंवा एखादी कॉम्प्लिकेटेड नंबर येईल, असे पॉईंट शक्यतो अवॉइड करायचे. 2 सोपे पॉईंट तुम्हाला सांगून ठेवतो, तिसरा कुठलाही घ्या. एक पॉईंट काय करायचा, एक्सच्या जागी 0 टाकून द्यायचा, वायची किंमत काढायची. चांगली येते का बघायची, चांगली आली तर घ्यायची, नाही तर कॅन्सल. एक्सच्या जागी जर इथे 0 टाकला तर वाय किती मिळतोय? 3. बरोबर झाला, एक पॉईंट झाला 0,3. बरोबर. त्यानंतर वायच्या जागी 0 टाकायचा, एक्स काय मिळतोय? 6. हे 2 पॉईंट खूप कामाचे असतात आणि हे 2च घेतले तरी चालतं. आणखी ॲडिशनली तुम्ही एखादा पॉईंट घेऊ शकता. समजा वायच्या जागी 2 टाकला इथे, तर एक्स इक्वल टू काय येतोय? 2च येतोय. ओके. बस हे पॉइंट्स ग्राफवरती प्लॉट करायचे आणि ते जॉईन केले की आपल्याला या लाईनचा ग्राफ मिळतो. ओके. आता इथे आपल्याला एकच ग्राफ काढायचा आहे, त्यामुळं तो लगेच काढू शकतो आपण. जर एकापेक्षा जास्त लाईन्स असतील तर अशा वेळी आपल्याला ते काम, हे सगळं काम जे आहे टेबल तयार करण्याचं, ते एकदाच करून घेता येतं. ते कसं करायचं ते बघूया नंतर आपण. आता याचा आपला ग्राफ काढायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल ग्राफसाठी ॲज युजल एक्स ॲक्सिस घेतला, वाय ॲक्सिस घेतला. यात स्केल महत्त्वाची असते. ज्या व्हॅल्यूज आपण घेतल्या आहेत त्याच्यामध्ये मोठ्यात मोठी व्हॅल्यू 6 आहे, लहानात लहान 0 आहे. निगेटिव्ह कोणी नाहीच आहे, त्यामुळे आपण ग्राफ अशा प्रकारे पण ॲडजस्ट करू शकतो. आधी काय करायचं, आता स्केलनुसार आपल्याला एक्स ॲक्सिसवरती, ठीक आहे, मी तुम्हाला डिस्टन्स लक्षात येण्यासाठी थोडेसे मोठमोठे घेतो. डिस्टन्स 1, 2, 3, 4, 5, 6. ओके. आणि वाय ॲक्सिसवरती 1, 2, 3. ठीक आहे. आता हे पॉईंट्स तुम्ही स्केलनुसार ॲडजस्ट करू शकता. तुमच्या ग्राफ पेपरची साईज काय त्यानुसार ते पॉईंट्स घेता येतील. सध्या हे छोटे छोटेच पॉईंट्स आहेत, त्यामुळे एकेका बॉक्सला तुम्ही एक 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 अशी स्केल घेऊ शकता. किंवा तुम्हाला एकाच लाईनला अख्खा ग्राफ वापरायचा आहे तर 3 सेंटीमीटर इक्वल टू 1, 5 सेंटीमीटर इक्वल टू 1 तसंही घेतलं तरी काही अडचण नाही, आपल्या हरकत नाही. आता हे पॉईंट्स प्लॉट करायचे. पहिला 0,3 हे पॉईंट घेण्याचा बेनिफिट लक्षात घ्या तुम्ही, तो लिनियर प्रोग्रामिंगमध्ये खूप जास्त आहे. एकतर हे पॉईंट प्लॉट करायला पण फार विकले होतात. 0,3 हा पॉईंट कुठे असेल? वाय ॲक्सिसवर. कारण एक्स कोऑर्डिनेट 0 म्हणजे पॉईंट गेला वाय ॲक्सिसवरती. हा झाला 0,3. त्यानंतर 6,0 कुठे असेल? एक्स ॲक्सिसवर.
एक्स ॲक्सिसवर. हे 2 पॉईंट जरी जोडले तरी काम संपत आहे. पण तरी थोडंसं ॲक्युरसी पॉईंट ऑफ व्ह्यू तिसरा पॉईंट पण आपण घेतला 2,2. तो कुठे येईल? एक्सच्या डायरेक्शनमध्ये 2, वायच्या डायरेक्शनमध्ये 2. बरोबर. मग तो या ठिकाणी येईल 2,2. क्लिअर. आता हे पॉइंट्स जॉईन करणारी लाईन ड्रॉ करायची. हे 3 पॉइंट्स जॉईन करणारी लाईन. विथ स्केल तुम्ही प्रॉपरली ती ड्रॉ करू शकता. लगेच त्या लाईनच्या शेजारी त्याचं इक्वेशन लिहून टाकायचं. काय इक्वेशन आहे? एक्स प्लस 2y इक्वल टू 6. त्याची ही लाईन. ठीक आहे. आता महत्त्वाचं आहे ते त्याचं आपल्याला फिजिबल रिजन दाखवायचं आहे. त्याच्यासाठी पाहायचं इथे काय चिन्ह आहे? लेस दॅन का ग्रेटर दॅन? लेस दॅन. लेस दॅन. बरोबर. तर 2 शब्द लक्षात ठेवायचे. लेस दॅन म्हटलं की लेफ्ट साइड डाउनवर्ड आणि ग्रेटर दॅन म्हटलं की राईट साइड अपवर्ड. लेस दॅन म्हटलं की काय? लेफ्ट डाउनवर्ड. आणि ग्रेटर दॅन साठी काय? राईट राईट साइड अपवर्ड. कारण आपला माहिती आहे जसं आपण राईटला जाऊ वाढतात, इन्क्रीजिंग असतं. अपवर्ड इन्क्रीजिंग असतं. सिमिलरली लेफ्ट साइड डिक्रीजिंग, डाउनवर्ड डिक्रीजिंग. बरोबर. आता इथे आपल्याला दोन्हीचा एकत्रितपणे यूज होणार आहे अशा सिच्युएशन्समध्ये. तो कसा? जर आपण आता केअरफुली लक्षात घ्या, या लाईनमुळं 2 भाग झालेत. एक तर हा वरचा भाग आहे किंवा खालचा भाग आहे. वरच्या भागामध्ये इकडं जाताना आपल्याला कुणीकडे जावं लागतंय? राईट साईडला पण जावं लागतंय आणि अपवर्ड पण जावं लागतंय. बरोबर आहे. इकडे जाताना राईट साईड पण आणि अपवर्ड पण. आणि राईट साईड आणि अपवर्ड दोन्ही डायरेक्शन कशाच्या आहेत? इन्क्रीजिंगच्या, म्हणजे ग्रेटर दॅनच्या. बरोबर. आणि इकडे जाताना बघा लेफ्ट साइड पण आहे, डाउनवर्ड पण आहे. लेफ्ट साइड पण आहे, डाउनवर्ड पण आहे. बरोबर. आणि लेफ्ट साइड डाउनवर्ड म्हणजे लेस दॅन. हे चिन्ह कुठलं आहे? लेस दॅन इक्वल. बरोबर. म्हणजेच आपला जो फिजिबल रिजन असेल तो ह्या लाईनच्या इकडे असेल. बरोबर आहे का? हो सर. आता जर क्वेश्चन मध्ये असं म्हटलं असतं ही एक कॉन्स्टंट आहे, एक्स पॉझिटिव्ह पाहिजे, वाय पण पॉझिटिव्ह पाहिजे, तर हा ट्रायंगल झाला असता फिजिबल रिजन. बरोबर. पण सध्या क्वेश्चन मध्ये एवढी एकच कंडिशन आहे, आपण एकाचाच विचार करू सध्या. या लाईनच्या कुणीकडे जायचं आहे ते महत्वाचं. लेफ्ट साइड डाउनवर्ड की राईट साइड अपवर्ड? कुणीकडे जायचं? लेफ्ट साइड डाउनवर्ड. कारण लेस दॅनचं चिन्ह आहे. ओके. मॅक्सिमम टाइम हा क्रायटेरिया रन होतो.
काही सिच्युएशन अशा येतात की जिथे हा क्रायटेरिया रन होत नाही. म्हणजे समजा काही वेळा अशी लाईन येते, मग आपण जर इकडे म्हटलं तर हे राईट साईड डाऊनवर्ड आहे का? राईट साईड तर आहे पण डाऊनवर्ड नाही आहे, सॉरी अपवर्ड नाही आहे. आपल्याला काय पाहिजे असतं? आपले दोन शब्द काय ते महत्त्वाचे. ग्रेटर दॅनसाठी कुठला शब्द? Right side upward. Right side upward. राईट साईड अपवर्ड, बरोबर. आणि लेस दॅनसाठी Left side downward. Left side downward. Side downward. बरोबर. हे असेच दोन पाहिजेत. आता या लाईनसाठी काय होत आहे? आपण जर या लाईनच्या इकडे गेलो तर राईट साईड अपवर्ड होत आहे का? इकडे जाताना इकडे जाताना आपण राईट साईडला तर चाललोय पण अपवर्ड चाललोय का? Downward. नाही. Downward. म्हणजे हे असं क्रॉस होत आहे. आणि इकडे जाताना लेफ्ट साईडला तर चाललोय Left आपण side upward. पण डाऊनवर्ड चाललोय का? नाही. म्हणजे असं होत आहे. नाही. Not. अशा सिच्युएशनमध्ये आपला हा क्रायटेरिया जो आहे तो फेल जातो आणि मिस्टेक होते. त्यामुळं चेक करायचं, आपल्या ह्या दोन शब्दात बसलं तर ते वापरायचं. आता हे बसलंय त्यामुळे आपण डायरेक्ट म्हटलो की लेफ्ट साईड डाऊनवर्ड हा आपला फिजिबल रिजन. लेस दॅनचं चिन्ह लेफ्ट साईड डाऊनवर्ड. दुसरी मेथड काय? दुसरा मार्ग काय? तर कुठल्याही लाईनमुळं जर ती लाईन ओरिजिनमधून जात नसेल तर त्या ग्राफचे दोन भाग होतात. एकाला म्हटलं जातं ओरिजिन साइड आणि दुसऱ्याला म्हटलं जातं नॉन ओरिजिन साइड. आपल्याला डिसाइड काय करायचंय? फक्त या बॉर्डर पासून इकडं जायचंय का इकडं जायचंय हेच डिसाइड करायचं. पैकी इकडं आहे ओरिजिन, त्याला म्हणणार आपण ओरिजिन साइड. आणि इकडं ओरिजिन नाही, या लाईनच्या इकडं आहे का ओरिजिन वरच्या भागात? नॉन ओरिजिन. त्याला म्हणायचं नॉन ओरिजिन साइड. आता हा क्रायटेरिया आपण इथेही वापरू शकतो आणि असली लाईन असली तरी वापरू शकतो कोणत्याही लाईनसाठी. फक्त ती लाईन ओरिजिनमधून न जाणारी पाहिजे. ओरिजिनमधून जाणाऱ्यांसाठी वेगळं आहे, ते आपण नंतर बघू, एकदम सगळा लोड देत नाही. आपल्याला डिसाईड करायचंय इकडं जायचंय ओरिजिनच्या साईडला का नॉन ओरिजिनच्या साईडला. हे कसं डिसाईड करायचं याचा सोपा मार्ग, हे जी इनइक्वॅलिटी दिलेली आहे ना, इनइक्वेशन, त्याच्यामध्ये ओरिजिनचे कोऑर्डिनेट टाकायचे. आता ओरिजिनचे कोऑर्डिनेट माहिती असतात सगळ्यांना. ते जर टाकले इथं 0,0. तर काय येईल? 0. 0 प्लस 0. 0. 0. 0 प्लस 0 म्हणजे 0 लेस दॅन इक्वल टू 6. हे खरं आहे का? नाही. नाही, 0 हा 6 पेक्षा लेस नसतो. असतो सर. असतो सर. हे ऑर म्हटलंय, ऑर म्हटलंय, ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू 6. इक्वल टू नसेल पण लेस दॅन तर असतो ना. हो सर. आणि ऑर मध्ये दोन्ही पैकी काही जरी एक ट्रू असलं तरी पण पूर्ण ट्रू राहतं. ऑर म्हटलंय, बरोबर आहे. हो सर. मग 0 हा 6 पेक्षा लेस किंवा इक्वल पाहिजे, तर लेस तर असतोच ना. याचा अर्थ ओरिजिन ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय, म्हणजे आपल्याला ओरिजिन कडे जायचंय. आणि जर समजा तिथं ग्रेटरचं चिन्ह असतं तर काय झालं असतं? 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 6. कंडिशन सॅटिस्फाय होते का? नाही. नाही. नाही होत.
बरोबर. मग जी कंडिशन सॅटिस्फाय होईल तिकडं जायचं. ओके. इथे 0 इज लेस दॅन इक्वल टू 6 कंडिशन सॅटिस्फाय होतीये म्हणून ओरिजिनकडे जायचं. जर कंडिशन सॅटिस्फाय नसती झाली तर नॉन ओरिजिन साईडला गेलो असतो. ओके. म्हणजे आपला फिजिबल रिजन काय झाला? ओरिजिन साईड. हा झाला तुमचा या इनइक्वॅलिटीचा ग्राफ. लाईनचा ग्राफ कसा काढायचा कळलंय? टेबल तयार करणं हेच जास्त महत्वाचं आहे. त्यात तुम्ही कोणत्याही तुमच्या मनाने व्हॅल्यूज टाकून घेऊ शकता. 1 2 3. त्यात निगेटिव्ह व्हॅल्यू जरी टाकल्या तरी चालतं, निगेटिव्ह व्हॅल्यू आल्या तरी चालतं. पण अशा व्हॅल्यू टाका की त्याचे पॉइंट्स तुम्हालाच प्लॉट करायचे आहेत आणि त्याचा ग्राफ पण तुम्हालाच काढायचा आहे. ओके. ग्राफ कंप्लीट करा हा.